नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत चमचमीत आणि झणझणीत असं काळं चिकन। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। काळ्या वाटणातील चिकन रस्सा बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊयात। इथे चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याला आलं लसूण पेस्ट, हळद आणि थोडे मीठ लावून घेतलेलं आहे। इथे हळद घेतली आहे, तिखट, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। मी आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे। इथे आलं लसूण पेस्ट, 3 कांदे घेतलेले आहेत, 2 खोबऱ्याच्या वाट्या आहेत, 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। इथे काळा मसाला आहे आणि चिकन मसाला घेतलेला आहे। सर्वात आधी आपण इथे चिकन उकळत घालणार आहोत। उकडून घेतलं की पटकन शिजायलाही बरं पडतं, त्यामुळे आधी चिकन उकडून घ्यायचं आहे। यात लागेल तेवढं पाणी घालायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये चिकन छान उकडून घ्यायचं आहे। काळं वाटण बनवण्यासाठी इथे 3 कांदे घेतलेले आहेत, ते चेचून घ्यायचे आहेत। कांदे भाजून घेण्यासाठी इथे जाळी घेतलेली आहे, यावरच कांदे ठेवूयात। कांदे असे दोन्ही साइडने आतून आणि बाहेरून चांगले काळे भाजून घ्यायचे आहेत। कांदे भाजून झालेले आहेत, ते एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। खोबरं देखील छान काळं भाजून झालेलं आहे, ते काढून घेऊयात। कांदा आणि खोबरं भाजून झालेलं आहे, त्याचं वाटण करून घेऊयात। खोबऱ्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत। या वाटणातच आल्याचे तुकडे आणि हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर। यातच थोडं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून घेतलेलं आहे, वाटण वाटून घेऊयात। ते बघू शकता आपलं काळं वाटण देखील तयार आहे आणि चिकन ही उकडून झालेलं आहे। फोडणी देऊयात चिकनला। इथे कढई घेतलेली आहे, ते तेल घालूयात। 1 मोठा चमचा तेल घालून घ्यायचंय। तेल तापलेलं आहे, यात तमालपत्र आणि दालचिनी घालूयात। यातच आलं लसूण पेस्ट घालूयात। आलं लसूण पेस्ट तेलात छान फ्राय करून घ्यायची। टोमॅटो प्युरी घालूयात यात। टोमॅटो प्युरी तेलात छान परतून घ्यायचे, जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल। टोमॅटो प्युरी तेलात चांगली परतून घेतली की यात काळं वाटण घालूयात। यातच काळा मसाला घालूयात। हाय फ्लेमवर हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। यातच धने पावडर, हळद, लाल तिखट घालूयात। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। चिकन मसाला घालूयात। वाटलेल्या मसाल्यात हे सगळे सुके मसाले परतून घ्यायचे आहेत। आता चिकनचा स्टॉक टाकून घेऊया। पीसेस नंतर टाकायचे आहेत, आधी पाणी टाकून घेऊया थोडं। यातच चवीनुसार मीठ घातलं। कोथिंबीर घालूयात गार्निशिंग साठी। काळ्या वाटणातील चिकन तयार आहे, ते एका सर्विंग डिश मध्ये सर्व करून घेऊयात। काळं चिकन तयार आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच रेसिपीज मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।